नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. नागालँडमधील जदयूच्या आमदाराने सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे केवळ राज्यातच नाही तर दिल्ली आणि बिहार या ठिकाणीही चांगलीच चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांनी आपला रंग दाखवला अशी चर्चा होत असतानाच त्या राज्याच्या जदयू प्रमुखांनी नितीश कुमार यांच्याकडून पाठिंबा का काढला गेला म्हणून जाब विचारण्यात आला आहे अशी सुद्धा बातमी आहे. बिहारचे हे राजकारण इतरांच्या आकलन शक्ती पलीकडचे असते. अजून एक बातमी अशी आहे की काल एका गुप्त ठिकाणी लालू प्रसाद यादव आपले जुने समविचारी स्नेही नितीश कुमार यांना रात्रीच्या अंधारात एका खोलीत भेटल्याचे वृत्त आहे. त्यांनी म्हणजे त्या दोघांनी तेथे 3 तास गुफ्तगू केल्याची वार्ता आहे. कधी काळी हे दोन्ही समाजवादी नेते एकाच धारेत होते, पण समाजवाद्यांचा इतिहास पाहिला तर ते अनेक वेळा विभक्त होतात असे दिसते. त्याचप्रमाणे सध्या तरी लालू प्रसाद आणि नितीश कुमार एक दुसऱ्याच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. कोणे एकेकाळी बिहारमध्ये समाजवाद्यांची चलती होती. केवळ बिहारचेच नाही तर इतर अनेक राज्यांचे त्यांचे नेते बिहारमधून निवडून येत असत. मध्य प्रदेशात वर्षानुवर्ष खासदार राहिलेल्या जबलपूरच्या शेठ गोविंदास यांच्या कन्येला पराभूत करून एक यादव नामक उमेदवार तेव्हा निवडून आले होते. त्यानंतर त्यांची कर्मभूमी बिहार बनली होती. आपल्या मुंबईतील मोठे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे राजकारणही बिहार राज्यातच फुलले. निष्णात आणि विख्यात संसदपटू मधु लुमये मुंगेरमधून अनेकदा खासदार म्हणून निवडून आले होते. पण या आणि अशा सर्व समाजवादी नेत्यांमधील वादावादी चांगलीच चर्चेत राहत होते. हे सर्व समाजवादी नेते अत्यंत बुद्धिमान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेले, प्रचलित सरकार बरोबर 2 हात करण्यासाठी सक्षम असलेले असे त्यावेळचे नेते होते. आता सर्व बदललेले आहे. तर अशा प्रकारे सर्व बदललेल्या परिस्थितीमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंब सध्या सत्तेबाहेर आहे. तर तिकडे नितीश कुमार कधी त्यांच्या तर कधी यांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पदावर अनेक वर्ष विराजमान आहेत. आता केंद्रात मोदीजींजवळ 303 खासदार नाहीत. जादुई आकडा म्हणजे 272 ही खासदार नाहीत. पण तरीही मोदीजी आपल्या चाणक्यांच्या सहाय्याने आपले सरकार चालवित आहेत. 5-25 खासदार इकडून तिकडे आले तर सत्ता पालट होऊ शकते, पण अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान असले तरच तसा प्रयोग करण्यात येऊ शकतो. सध्याचे केंद्रातील सरकार कितीही खासदार कमी पडले तरी सरकार पडणार नाही याची खात्री कुणीही देऊ शकेल. आम्हीही देत आहोत. आजच्या एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर तथाकथित इंडिया आघाडीचे खासदार आणि भाजपचे खासदार जवळजवळ सारखेच आहेत. एनडीए जवळ मोदी आणि शहा आहेत. भाजप सारखा मोठा पक्ष आहे आणि लक्षच नव्हे तर कोटी तयार आहेत. त्यामुळे सध्याचे केंद्राचे सरकार धोक्यात येऊ शकत नाही ही आमची 100% सत्य धारणा आहे. प्रश्न असा आहे की मग हे 2 मित्र रात्रीच्या अंधारात कशाला भेटले असतील? त्यांनी राजकारणाशिवाय इतर कशाची चर्चा केली असेल? देशासाठी काय काय करता येईल हे नितीश कुमार यांना पक्के ठाऊक आहे. त्यांनी विरोधकांच्या राज्यात जाऊन इंडियाचे नामकरण होण्यापूर्वी अनेक प्रभावी नेत्यांना संघटित केले होते. जर त्यांना सर्वसंमतीने इंडियाचे संयोजक बनविले असते तर आज तो पक्ष सत्तारूढ झाला असता, यातही वाद नाही. आताच्या घडीला लालू यांच्या बरोबर नितीश कुमार यांचे काय चालू आहे याचा अंदाज भल्याभल्यांना लागणार नाही. कारण नितीश कुमार यांच्या बरोबर जोपर्यंत चंद्राबाबू नायडू तसेच आणखी काही पक्ष सोबत येत नाहीत तोपर्यंत मोदीजींना धक्का नाही. यापुढे लालू आणि नितीश कुमार यांची जोडी पुन्हा उद्या काही चमत्कार घडवणार आहे काय याची आपल्या देशाला प्रतीक्षा आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.